श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एकदा श्री महाराज कर्नाटक येथे गेले असताना डॉक्टर कुर्तकोटींनी त्यांना आपल्या गावी कुर्तकोटी येथे आपल्या घरी नेले. तेथे काळ्या दगडाच्या पादुका व श्रीराम वगैरे मूर्ती तयार करवून घेतल्या होत्या. आपल्या घरात त्यांना त्यांची स्थापना करावयाची होती. त्याकरिता पादुकांवर श्री महाराजांना उभे राहण्यास सांगून त्यांनी षोडशोपचार पूजा केली होती. स्थापनेचा प्रश्न काढला तेव्हा मात्र आता नको, पुढे पाहू, असे श्री महाराजांनी सांगितले व फक्त श्रीरामाची स्थापना केली. पुढे श्री महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या समाधीस्थानी पादुका स्थापन करावयाच्या होत्या. तेव्हा श्री ब्रह्मानंद महाराजांनी या पादुका कुर्तकोटेहून आणवल्या व त्यांची सध्याच्या ठिकाणी स्थापना केली. देह ठेवण्याच्या अगोदर काही दिवस श्री महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना तू माझ्या पश्चात गोंदवल्यास राहा असे म्हटले. तेव्हा तेथील लोकांना आवरणे मला जमणार नाही, ते फक्त आपणच करू शकता असे त्यांनी उत्तर दिले. त्यावर तुला पाहिजे तितक्या शक्ती मी देतो, तू येथे राहा असे श्री महाराज त्यांना म्हणाले. परंतु तरीही त्यांनी तसे करण्यास इच्छा नसल्याचे दर्शविले. मग आपण लवकरच देह सोडणार असल्याचे त्यांना श्री महाराजांनी सांगितले व तुला ते पाहवणार नाही, तरी तू आता घरी परत जा असे सांगितले. तेव्हा अतिशय दुःखाने ते तेथून निघून घरी गेले. श्री महाराज गेल्यावर तिसऱ्या दिवशी ते गोंदवल्यास आले होते व अस्थिसंचयाच्या वेळी एका बाजूला एका झाडाखाली ते व श्री भीमराव गाडगोळी उभे असताना मला महाराज येथे राहा म्हणत असताना मी राहिलो नाही, मी मोठी चूक केली असे ते म्हणाल्याचे श्री भीमराव एकदा म्हणाले. डॉक्टर कुर्तकोटी हे शंकराचार्य म्हणून करवीर पीठावर बसले. या पीठाचे स्थान कोल्हापुरात होते. कालांतराने तेथील राजे श्री शाहू महाराज व डॉक्टर कुर्तकोटी यांच्यामध्ये काही कारणाने बेबनाव झाला व प्रकरण विकोपाला जाऊन शाहू महाराजांनी त्यांच्या मठाभोवती नंग्या तलवारींचा खडा पहारा ठेवला. त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले. अशा परिस्थितीत श्री महाराज स्वतः मठात आले व त्यांनी डॉक्टर कुर्तकोटींना आपल्याबरोबर बाहेर पडण्यास सांगितले. तेव्हा असा पहारा असताना कसे शक्य आहे असे डॉक्टर कुर्तकोटींनी म्हटले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, म्हणून तर मी आलो आहे, माझ्याबरोबर चल, तुला कोण काय करते ते पाहू. तेव्हा श्री महाराज पुढे व डॉक्टर कुर्तकोटी मागे असे जागत्या पहाऱ्यातून बाहेर आले व मग नाशिकला जाण्यास सांगून श्री महाराज अदृश्य झाले. यावेळी श्री महाराज अत्यंत तेजोमय दिसत होते असे डॉक्टर कुर्तकोटींनी सांगितले. त्यानंतर ते नाशिकला गंगावेसमध्ये एक मठ करून राहिले व देहावसनापर्यंत ते तेथेच होते. डॉक्टर कुर्तकोटींना गोंदावले येथे रामकृष्ण मिशन पद्धतीचे एखादे रुग्णालय व शाळेसारखी एखादी शिक्षण संस्था सुरू करण्याची इच्छा होती, परंतु श्री महाराजांना ते पसंत नव्हते. गुरु शिष्यात तादात्म्य असते असे म्हणतात. मग श्री महाराज व आपण यांच्यात हा मतभेद कसा असे विचारले. तेव्हा डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, तात्विक सिद्धांतात एकवाक्यता असते, परंतु तपशिलात मतभेद असू शकतो. शंकराचार्य झाल्यावरही त्यांनी आपल्या पलंगावरील गादीवर उशीच्या मागे श्री महाराजांचा एक फोटो ठेवला होता. असो. साधक हो, श्री महाराजांच्या पंडित महाभागवत डॉक्टर कुर्तकोटींनी सांगितलेल्या गोष्टी आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.